नवरा कसा बघतोय. माझ्या केसांची मंडळी काय दशा झाली आहे तुम्ही बघताय. आरू व्हायच्या आधी तरी जरा बरे होते, पण तो झाल्यानंतर जी काय वाट लागत चालली आहे. विरळ झालेत ते वेगळे, त्याला काही शाईन उरली नाही आहे, मॅनेजेबल नाही राहत. बांधले 5 मिनिटांनी परत असं वाटतं का जसं काय कुठून गाडीवरून मी उधळून आली आहे आणि काय असे होऊन जातात. मग अमित दादांना विचारलं की मला ट्रीटमेंट करायची आहे, तर काय त्याचे दुष्परिणाम असू शकतात का. तर ते म्हणाले असं काहीही होत नाही. अति कुठल्या गोष्टीचं वाईट होतं, पण आपल्याला कुठे अति करायचं आहे ना. आपल्याला आज ट्रीटमेंट केली तर वर्षभर ते आरामात चालेल, किमान 8 ते 10 महिने आरामात ही ट्रीटमेंट चालेल. सो म्हणून आज फायनली मुहूर्त काढून नॅनोप्लास्टिया करायचं ठरवलेलं आहे. अँड आय एम रिअली एक्सायटेड फॉर इट. त्याच्यासाठी मी आलेली आहे पॅशनमध्ये. आता माझी केस अशा दिसत आहेत. जेव्हा ट्रीटमेंट कंप्लीट होईल त्याच्यानंतर आपण बघू काय बदल होत आहे. आणि लास्ट टाईम मी इथे येऊन हेअर स्पा वगैरे केलेला, त्याचं साधारण एक 2-3 आठवडे महिनाभर त्याचा असर राहिला होता. पण आता मला असं हवं आहे की जो आरामात 6-7-8 महिने आरामात चालेल जसंच्या तसा. सो त्याच्यासाठी मी करते आहे नॅनोप्लास्टिक. हाय ताई. तुला काकू बोलायला तशी तर माझी काकी म्हणू शकते मी, नाता तसा आहे, पण ह्यांना कोण काकी म्हणेल. ताईच बरं. आज ट्रीटमेंट करणार आहेत हे सर. सर तुमचं नाव? जगदीश सर करणार आहेत. ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे, नॉट फॉर केमिकल ट्रीटमेंट. याला हेअर रिपेअरिंग वर्क आहे. 90 to 95% स्ट्रेटनिंग इफेक्ट आहे याचा. किती राहील रिझल्ट हा? 80 ते 90 हेअर वॉश पर्यंत त्याचा रिझल्ट राहतो. वॉश डिपेंड कसं आहे, ही ट्रीटमेंट इज हेअरच्या वरती लॉकिंग होतो इन्सेल. त्यामध्ये जेवढा वॉश तुम्ही घ्याल तेवढा लवकर वॉश आउट होत जाणार. पण मिनिमम 8 to 9 मंथ पर्यंत रिझल्ट राहतो चांगला. 8 to 9 मंथ्स पर्यंत आरामात टिकेल. प्रोटीन ट्रीटमेंट हार्मफुल नाहीये बिलकुल. झिरो केमिकल ट्रीटमेंट. तेच हवंय, तेच हवंय. चला सुरुवात करूया. आय एम रिअली एक्सायटेड. चलो लेट्स बिगिन. हेअर वॉश डन. आपण कुठला मास्क लावला? दिस वन. हाय विधी. हाय, कशी आहेस? मस्त झकास. विधीने हेअर स्पा केला होता पहिल्यांदा जेव्हा मी कुठली हेअर ट्रीटमेंट केली होती आणि भारी रिझल्ट आले होते. तुम्हाला पण सगळ्यांना खूप आवडलं होतं. विधीने केलं होतं. एकूण किती वेळ लागेल सर अंदाजे पूर्ण ट्रीटमेंट? 3 ते 4 तास लागतात विथ वॉश वगैरे सगळं. की जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर आरामात 9-10 महिने याचा रिझल्ट खूप छान टिकतो. तर आपण सरांना विचारूया नेमकं काय करायचं, कशी काळजी घ्यायची. घरी वॉश करता वेळेस आज वॉश होणार. लास्ट वॉश झाल्यानंतर तुम्ही 2-3 डेज नंतर केव्हाही वॉश करू शकता. असं नाही की उद्या सुद्धा इमिजिएट वॉश करू शकता. पण उद्याची वॉश करायची गरजच नाही. एक 3-4 दिवसानंतर वॉश केल्यानंतर पहिला रिन्स आउट करायचं. भरपूर पाणी टाकून कोकोनट ऑइल इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. त्यामुळे ऑइली भरपूर होतात. शॅम्पू अँड कंडिशनर मध्ये सुद्धा कोकोनट ऑइल आहे. पहिला वॉश करता वेळेस रिन्स आउट करायचं, भरपूर पाणी टाकून ऑइल क्लिअर करायचं आहे. नंतर शॅम्पू घेऊन शॅम्पूइंग करायचं आहे. शॅम्पू 2 टाइम करायचं आहे. 2 वेळा शॅम्पू करायचं आहे. शॅम्पूइंग झालं की कंडिशनर ठीक आहे भरपूर, त्याला डायल्यूट करायचं पाण्यामध्ये. एका बाउलमध्ये घेऊन 1/2 स्पून शॅम्पू कंडिशनर घ्यायचं आहे. कंडिशनर थोडं पाणी टाकून पेस्ट करायची. कंडिशनरची पेस्ट केल्यानंतर कंडिशनर लावून झाल्यानंतर कोमिंग करायचं आहे आणि क्लच करून कमीत कमी 15 मिनिटं ठेवायचं. 15 मिनिटं ठेवून रिन्स आउट करायचं. रिन्स झाला की टॉवेल ड्राय एक 2-3 मिनिटच टॉवेल रॅप करून ठेवायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही. टॉवेल रॅप करायचं. टॉवेल रॅप नंतर टॉवेल ड्राय करायचं पूर्ण. टॉवेल ड्राय झाल्यानंतर इमिजिएट ड्रायर. ब्लो ड्रायर इमिजिएट ड्राय करायचं आहे. त्याला का असं की नाही की स्ट्रेट ब्लो ड्राय करा, काही कसंही तुम्ही ब्लो ड्राय करा. पॅडल ब्रश लास्टला फिनिशिंगला पॅडल ब्रश जस्ट फिनिश. ना सिरम लावायची गरज ना काही नाही. आता नॅनोप्लास्टियासाठी आपण जे प्रॉडक्ट्स वापरतोय ते ब्रँड आहे फ्लोरा ॲक्टिव्ह. तर आपल्याला त्याचाच शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचं आहे. दिस इज द शॅम्पू, दिस इज द कंडिशनर.
मास्क. तर सरांना आपण विचारूया की हा जो फ्लोरा ॲक्टिव्हचा शॅम्पू आणि कंडिशनर आहे त्याची एकत्रितरित्या साधारण किंमत किती होते सर? साधारण एक 1700 रुपये शॅम्पू आहे, 1700 रुपये कंडिशनर. ओके. 3400 रुपये दोघांची कॉस्टिंग आहे. साधारण एक 3-4 मंथ पर्यंत आरामात तेच 300 ml चा हा पॅक आहे आणि त्याच्यामुळे 3-4 महिने आपल्याला 4 महिने आरामात जातात दोन्ही याचे. सो तेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करायला हरकत नाही आपल्या चांगल्या केसांसाठी. ह्याचे चार्जेस किती आहेत? आपल्या इथे किती आहेत? आपल्या इथे ह्याचे जनरली डिस्काउंट कन्सिडर डिस्काउंट ऑफर आहे. साधारण एक 14,000 रुपीज कॉस्टिंग होते एवढ्या लेन्सची, 7,000 पर्यंत जाते याची कॉस्टिंग. ओके. ॲक्च्युली आपण काही लोक काय म्हणतात अरे नाही एक्सपेन्सिव्ह आहे, 7,000 सुद्धा एक्सपेन्सिव्ह. पण तुम्ही स्ट्रेटनिंग करायला तुम्ही काही लोक म्हणतात की अरे स्ट्रेटनिंग बेस्ट आहे, स्ट्रेटनिंग माझं 5,000 मध्ये होते. पण स्ट्रेटनिंग 5,000 मध्ये होते, पण स्ट्रेटनिंग नंतर तुम्हाला हेअर स्पा कंपल्सरी आहे. हर महिना हेअर स्पा करायचा तर साधारण एक 1,500चा एक हेअर स्पा, 10 मंथ हेअर स्पा करायला तो 15,000 रुपीज कॉस्टिंग होते. आणि स्ट्रेटनिंगची कॉस्टिंग 5,000 रुपीज, साधारण एक 20,000 होते. शॅम्पू कंडिशनर आणि सिरम. आज स्ट्रेटनिंगचे शॅम्पू कंडिशनर यूज करायचे तर मला साधारण एक 2,400 रुपयापर्यंत शॅम्पू कंडिशनर आणि सिरम जातो लॉरियलचा एक्सटेन्सो. त्याचे साधारण 4 किट लागतात तरी झाला ते साधारण एक 9,800च्या आसपास वगैरे कॉस्टिंग जाते. साधारण 9,600 जाते स्ट्रेटनिंग प्रोडक्टची आणि स्ट्रेटनिंगची 5,000 आणि 15,000 रुपीज त्याचे आणि एक 25,000च्या पुढे कॉस्टिंग जाते याची. त्याच्यापेक्षा हे खूप बेटर बेस्ट आहे आणि हार्मफुल नाही आहे, नो केमिकल. आता आपण ही ट्रीटमेंट केल्यानंतर हेअर स्पा करायची गरज नाहीये, पण डिपेंड ऑन कसं आहे क्लायंट मला की नाही जर मला हेड मसाज आणि पाहिजे तर ह्याचा सल्फर फ्री हेअर स्पा येतो. ओके. शिया बटर येतो, कॅफिनो येतो. मग आता ही ट्रीटमेंट केल्यानंतर साधारण 3-4 महिन्यांनी आपण तो करू शकतो. हो हो. अमित दादांची एंट्री झालेली आहे. करण्यासाठी मी लांबवत का होते. मला माहिती होतं की अशा हेअर ट्रीटमेंट्स असतात आणि त्यांनी छान रिझल्ट मिळतो, पण आपण बातम्यांमध्ये वगैरे बघतो की त्या हेअर ट्रीटमेंट चांगल्या असतात नसतात, कॅन्सर कॉझिंग असतात, म्हणून मी टाळलं एवढी वर्ष. मला असं वाटायचं की नाही नको, आपलं नॅचरलच बरं आहे, जे देवाने दिलं त्याच्यात खुश राहूया असं वगैरे. आणि मनात रिग्रेट पण होता की काय हे केस, पोरी किती सुंदर केस घेऊन फिरतात आणि मी अशी फिरते, नको करू ट्रीटमेंट की नको करू, असं खूप माझ्या मनामध्ये होतं. पण आता दादांशी बोलताना मला कळलं ते होतं कशामुळे दादा? फॉर्मल्डिहाइड नावाच्या केमिकल. फॉर्मल्डिहाइडमुळे ज्या फ्युम्स बाहेर पडतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळा की कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. इट इज व्हेरी लेस, 0.001% आहेत, पण तरी सुद्धा इट इज देअर. त्याच्यामुळे फॉर्मल्डिहाइड फ्री प्रोडक्ट असलेला ॲक्च्युली बेटर असतो. आणि हा जो प्रोडक्ट आपण वापरतो दॅट इज कम्प्लिटली फॉर्मल्डिहाइड फ्री. त्याच्यामुळे तुला रिझल्ट्स आर इट इज व्हेरी सेफेस्ट, दॅट इज अ मेन थिंग, अँड रिझल्ट्स आर 100%. ओके. सो ह्याच्यामध्ये अजिबात फॉर्मल्डिहाइड नाही आहे, सेफेस्ट आहे आणि बेस्ट रिझल्ट्स प्रोव्हाइड करतं फ्लोरा ॲक्टिव्हचा नॅनोप्लास्टिया. ते म्हणत होते की जो करून घेतो ना ट्रीटमेंट त्याच्यापेक्षा जे करतात म्हणजे हे आपली म्हणजे हेअर स्टायलिस्ट आहेत त्यांना जास्ती त्रास होण्याचे चान्सेस असतात त्याचे. कारण ह्याच्यामधून जेव्हा आपण आयनिंग करणार तेव्हा फ्युम्स बऱ्याच बाहेर पडतात, पण ह्याच्यामध्ये फ्युम्स पण कमी आहेत आणि जवळजवळ फॉर्मल्डिहाइड नसल्यामुळे तुम्हाला रिझल्ट एकदम सेफ आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, करून घेणाऱ्याला पण करणाऱ्याला पण कोणालाच काही त्रास होत नाही मेन. ओके. आणि ह्याच्यात तर अजिबातच नाही आहे, जे आपण ट्रीटमेंट करतोय अजिबातच नाही. आणि आता आपल्याला थांबायचं आहे 60 मिनिट, 1 तास तसंही थांबायचं होतं. मग मी म्हटलं आलेच आहे, थांबायचंच आहे तर वॅक्सिंग करून घेते. तसंही मला यावंच लागणार होतं वॅक्सिंगसाठी. आणि आता येत्या काही दिवसांमध्ये फॅमिलीमध्ये फंक्शन्स पण आहेत कंटिन्यू काही दिवसांच्या फरकाने, मग वॅक्सिंग करून घेतलं. थँक्स टू अमित दादा आणि पॅशनची टीम की त्यांनी माझ्यासाठी एक सँडविच मागवलेलं आहे. तर आता थोडी पेटपूजा करून घेते. बाकी आहेत.
आत्ता वाटतंय जरा छान असं ट्रीटमेंट केल्यासारखं. आतापर्यंत मी बघायचे मुलींचे सुंदर केस, मला वाटायचं किती छान केस आहेत त्यांचे. या 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 किती छान केस आहेत त्यांचे. मग आता कळतंय का त्यांचे केस छान नव्हते, त्यांची ट्रीटमेंट छान होती. ती छान ट्रीटमेंट आता केलेली आहे मी. हे असे सिल्की स्मूथ मॅनेजेबल हेअर, सगळ्या केसांचं आयर्निंग झालेलं आहे. आता 10 मिनिटं थांबून मग हेअर वॉश. फायनली ती ट्रीटमेंट जी करण्यासाठी मी टाळत होते, कारण मला असं वाटायचं कॅन्सर कोणाला हवा आहे, मला नको आहे. बट या ट्रीटमेंटमध्ये तसं काहीही नसतं. आणि जरी दुसरी ट्रीटमेंट आपण केली तरी त्याच्यात आपल्यापेक्षा जास्त कॅन्सर हेअरस्टायलिस्टना होतो, कारण त्यांचं दररोजचा एखाद क्लायंट असा असू शकतं किंवा 2-3 क्लायंट दिवसाला असू शकतात. पण आपण जे करून घेतो ते आपण कधीतरीच करणार ना, त्याच्यामुळे तसंही काही नसतं. सो त्या माझ्या गैरसमजुती होत्या. आणि आता फायनली मी अशी वाली ट्रीटमेंट केली आहे ज्याच्यामध्ये पूर्ण 7-8 महिने, किमान 6 महिने माझे केस असेच मॅनेजेबल असतील. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आत्तापर्यंत खूपच म्हणजे अगदीच कसा तरी लुक यायचा केसांसाठी. पण आता जर तो लुक असा येणार असेल आणि 0 मिनिटामध्ये जर मी रेडी होणार असेल तर आवडणार आहे मला ही गोष्ट. मी जर असं जर मी पार्टिशन केलं तर माझं जे मोठं कपाळ आहे ते पण कुठेतरी लपतंय आणि थोडा यंग लुक येतोय. सो ही गोष्ट मी उगाच पोस्टपोन करत राहिले आत्तापर्यंत असं मला आता वाटतंय. पण जी गोष्ट व्हायची असते ती तेव्हाच होते, नाही का. शॅम्पूने हेअर वॉश झाला, मग त्याच कंडिशनरने 10 मिनटं कंडिशनर ठेवलं. कंडिशन झाले केस मस्त थंडगार एसीत गरम गरम पाण्याने केस धुतले, भारी वाटलं. आणि आता फायनल रिझल्ट ना आता हेअर ड्राय केल्यानंतर. कसे वाटते केस माझी? सुंदरच, आभारी आहे. पहिल्यासारखी झाली समोसा आधी होती. जे रूप बघून त्याने पसंत केलेलं त्या रूपात परत ट्रान्सफॉर्मेशन होतं. मध्ये तिचे हे झालं भूतात रूपात. जे लोक आई होतात ना त्यांचं असंच असतं. काय दिलं? दादाने पण चॉकी दिला. जेली खाल्लास ना? मी शक्यतो त्याला मी चॉकलेट्स देत नाही आणि आणत पण नाही. पण आज माझी ममता असं झालं का मी सकाळपासून बाहेर पडले ना, किती वाजता गेले नाही बोलून. मी 12ला बाहेर पडले, ती आता मी 6:30ला आले आणि घुसले मेडिकलमध्ये म्हणून तिथून मी घेतलं. नाही तर शक्यतो मी त्याला चॉकलेट्स टाळते. थँक्यू बोल मम्मा. वेलकम बेटा. तू नाही वेलकम बोलायचं, तू मला थँक्यू बोलला ना, मी तुला वेलकम बोलणार. त्याला म्हणतात नॅनोप्लास्टिया. नॅनोप्लास्टिया. टाटा नॅनोप्लास्टिया. टाटा नॅनो हा गाड्यांचीच मागे. कॉल माय बच्चा. चॉकी मला फ्लॉन्टिंग माय हेअर्स लाईक एनिथिंग. बिकॉज हे मी हवं होतं, हे मला हे असं हे मला हवं होतं पण मी टाळत होते. का तर बोलू नको, ते दुष्परिणाम होतात हे ते ऐकून होते. काय आज दुबईला गेले तेव्हा असे कपडे आणि असं हे मध्ये का नव्हतं? हो का नव्हतं? असे कपडे का नव्हते तुला माहिती? सांग. आम्हाला जायलाच जमलं नाही तेव्हा. आमचं खूप गडबडीत हे डिसाईड झालं की आम्ही दुबईला जाणार. आणि त्यावेळेला म्हणजे असं मोठ्या सिटीत मुंबईला वगैरे जाऊन मॉलमधून शॉपिंग करणं आम्हाला वेळच नव्हता तेव्हा. कसे वाटले मंडळी माझे केस?
सूट होत आहे का मला, कशी झाली ट्रीटमेंट, तुम्हाला रिझल्ट कसा वाटला, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याविषयी तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या पण तुम्ही विचारू शकता, कारण अमित दादांचा नंबर माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मी त्यांना विचारून लगेच तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकते. त्यासाठी हवं तर आपण एक सेपरेट ब्लॉग पण करू, तेच तुम्हाला उत्तर देतील तुमच्या प्रश्नांची, जर तुम्हाला हे असं करून घ्यायचं असेल तर. अजून थोडा वेळ हे असंच जाईल माझं जेवण करण्यात. एवढ्या वर्षांची माझी तमन्ना मी हे करून घेईन, पूर्ण करून घेईन. नवरा कसा बघतोय. चलो बाय.